अशरफ मलिक ह्या दोन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत। ह्या तक्रारीचा त्यांचा निष्कर्ष असा आहे की त्यांना अजून न्याय मिळालेला नाही। तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की अशा 3 तलाकच्या ज्या महिला पुढे येत आहेत, समाजाच्या विरोधात जाऊन पुढे येत आहेत, ह्यांना आपण संरक्षण द्यायला पाहिजे, त्यांना न्याय द्यायला पाहिजे। तो तुम्ही न्याय देणार का? आणि माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, राज्यात 2019 पासून तिहेरी तलाकच्या संदर्भातील किती तक्रारी हे गुन्हे दाखल करण्यात आल्यात आणि त्यामध्ये किती महिलांना आपण न्याय दिला ह्याची मला माहिती द्यावी। धन्यवाद। चला मंत्री महोदय लास्ट अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, उत्तर तर घेऊ द्या ना। जो प्रश्न इथे विचारलेला आहे, एकंदरीत ही लक्षवेधी ज्यावेळेस या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्य परंतु त्यांनी इथे मांडली, त्यावेळेस ज्या महिलांवरती तलाकाच्या बाबतीमध्ये जे काही अन्याय झाले त्याचीच उदाहरणं आता सन्माननीय सदस्य मनसेताईंनी इथे दिलेली आहेत। मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जी माहिती इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याची पूर्णपणे चौकशी केली जाईल आणि जर का जो कायदा 2018ला हा केंद्र सरकारने पारित केलेला आहे ज्याची आपण अंमलबजावणी करतो तर अध्यक्ष महोदय त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याची आम्ही चौकशी करू आणि त्या सदर महिलांना 100% न्याय मिळवून द्यायचं काम आपलं सरकार करेल। किंबहुना या लक्षवेधीचं उत्तर देत असताना महाराष्ट्रामधील तमाम मुस्लिम आमच्या महिला भगिनींना किंवा हा कायदा ज्या ज्या धर्मपंथांमधील मुस्लिम महिला भगिनींना हा कायदा लागू होतो त्या सगळ्यांना किंवा ज्यांना ज्यांना त्रास होतोय त्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे आणि त्यांना पूर्णपणे संरक्षण द्यायचं काम आपलं सरकार करेल। चला आता पुढे जाऊया। समर्पक उत्तर दिले मंत्री महोदयांनी। बर लास्ट जाधव साहेब लास्ट चला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये एक अत्यंत गंभीर असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सर्वसाधारणपणे या सभागृहामध्ये ज्या चर्चा होतात त्याचा परिणाम हा सभागृहाच्या बाहेर हा वेगवेगळ्या समाजांवर होत असतो आणि म्हणून या सभागृहामध्ये सन्मान्य सदस्य सनाताई मलिक यांनी अत्यंत बेसिक प्रश्न उपस्थित केलेला आहे। त्यांनी काय सांगितलं की 3 तलाक हा केंद्र सरकारनं रद्द केला असं केंद्र सरकार सांगतं, त्या म्हणतात, परंतु 3 तलाक मध्ये जे 2 आयात आहेत, येस वेट प्लीज, त्याचा फक्त वापर होतो आणि तिसरा कधी वापरातच नाही, तो रद्द केला केंद्र सरकारनं। एक नवीन मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित झाला आहे। म्हणजे अनेक बाबतीत तुम्ही लोकांना वेडं बनवता, याच्यामध्ये पण लोकांना तुम्ही वेडं बनवलंय। याचा अर्थ महिलांचं संकट दूर झालेलं नाही, महिलांना फसवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दोन्ही बाजूने ऐकून घ्या। सना मलिक यांना पूर्ण बोलू द्या ही माझी विनंती आहे। सना मलिक यांना पूर्ण बोलू द्या ही माझी विनंती आहे। आणि अशा एका गंभीर प्रश्नावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं। राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे? त्याला माहिती नाही अडचण आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव यांनी ते जो प्रश्न उपस्थित केलेला आहे किंवा त्यांनी जो इथे मुद्दा मांडलेला आहे, थांबा ना, बोलू द्या ताई, बोलू द्या ना, उत्तर देऊ द्या, मी बोलतो ना। सन्माननीय सदस्यांनी इथे जो ते अध्यक्ष महोदय ठरवतील, सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, सनाताई मलिक यांनी जो इथे मुद्दा मांडला, त्यांचं असं म्हणणं होतं की कुराणामध्ये ज्याची तरतूद नाही त्याच्यावरती कायदा तयार झाला, पण मुळात कायदा तयार होत असताना कुठे संबंधच नाहीये। कायदा तयार होत असताना, कायदा हा माझ्या हातामध्ये आहे, कायदा तयार होत असताना कुठेही कुराणाचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही। एवढाच फक्त उल्लेख आहे की जर का घटस्फोट देत असताना एखाद्या व्यक्तीने आपल्या पत्नीला फक्त फोनवरून सांगितलं की मी तलाक देतोय, फक्त मेसेज पाठवला, फक्त ईमेल केला, ऐकून तर घ्या, कायद्याची तरतूद सांगतोय, मंत्री महोदय, जर का हे झालं
अशा पद्धतीने जर का घटस्फोट दिला गेला तर त्याच्यावरती हा कायदा लागू होतो. मग अध्यक्ष महोदय, हे जर का होत नाही, मग या तक्रारी कुठून आल्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये? मग या तक्रारी कुठून आल्या? नितेशजी, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये तक्रारी कुठून आल्या? जर का तक्रार नाही, मग तक्रारी कुठून आल्या? अध्यक्ष महोदय, 2025 ला 39 गुन्हे दाखल केलेले आहेत, 137 आरोपींवरती गुन्हे दाखल केलेले आहेत, 95 लोकांवरती आपण अटकेची कारवाई केलेली आहे. मग ह्याची गरज का पडली? मग आमच्या महिला तिथे तक्रारी घेऊन काय येत आहेत? अध्यक्ष महोदय, हा कायदा कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही. फक्त घटस्फोट देत असताना संविधानामध्ये किंवा कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याची अंमलबजावणी होत नसेल तर, आणि चुकीच्या पद्धतीने तलाक दिला गेला असेल तर त्यांच्या कायदा लागवड त्याची अंमलबजावणी आहे. चला शेवट देवयानी फरांदेताई लास्ट आता. अध्यक्ष महोदय, मुळात आपल्या देशामध्ये विवाह पद्धतीनुसार प्रथम विवाह झालं, बोलले ना आता त्यांचं. जाधव साहेबांनी सगळे प्रश्न मांडले. अध्यक्ष महोदय, आपल्याकडे आपल्या विवाह पद्धतीमध्ये जर पहिला विवाह आपल्याकडे जर असेल तर तो विवाह मोडल्याशिवाय दुसरं लग्न हे करता येत नाही. ही पद्धत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज माझ्या विरोधी पक्षातल्या बांधवांना माझी विनंती आहे की आज नाशिकमध्ये हे 3 FIR दाखल करण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये जो केंद्र सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्याचा गैरवापर होत आहे. त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी तो कायदा मोडलेला आहे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सिनियर सदस्य, माझा सगळ्यांना या सभागृहाला प्रश्न आहे, ज्या मुलीला अशा पद्धतीने तलाक दिला जातोय, तिची हत्या केली जाते, तिच्या अंगावरती हात उधळून तिला हलाला तुझं करून घेईल असं म्हटलं जातंय, ती तुमची जर बहीण असती, ती तुमची जर मुलगी असती तर तुम्ही असे बोलण्याची हिंमत या सभागृहामध्ये दाखवली असती का? माझ्या हातामध्ये हे पुरावे आहेत, हे FIR आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला हे तिन्ही पण FIR देते आणि मी त्यांना तुम्हाला विनंती करते की हे FIR जे आहेत हे आपण सभागृहाच्या पटलावरती ठेवावे. धन्यवाद. चला मंत्री महोदय, ठीक आहे. सनाजी बोला, लास्ट शेवट तुमचा. अध्यक्ष महोदय, फक्त देवयानी प्रश्न विचारा. फर्नांडिस जी ने जो भी मुद्दे उपस्थित किए उसके विरोध में प्रश्न हम विचारा नहीं है, फक्त. उसके विरोध में हम नहीं है. हम मानते हैं, हम जानते हैं ये सनाजी, चीजें हो फक्त रही प्रश्न है, विचारा. लेकिन प्रश्न इतने ही है. 1.5 लाख महिला बेपत्ता हो चुकी है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 4.5 लाख महिलाओं के ऊपर अत्याचार का केस हुआ है. क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 1 मिनिट, मला कंप्लीट करू द्या. आपण बोला सनाजी बोला. थांबा प्लीज. बोला. देवयानी जी ने जो मुद्दे उपस्थित किए सही है, बोला. सही है, लेकिन वो जो ऐसी चीजें बोली जा रही है उसके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई होनी चाहिए. लेकिन जो इधर रिप्लाई में आ रहा है कि ट्रिपल तलाक आज भी है और आगे भी होगा, लेकिन इंस्टेंट ट्रिपल तलाक रद्द हुआ है. उसको कभी भी कल्चरल के थ्रू जो आया है, कल्चरल के थ्रू जो भी आया है उसको एक्सेप्ट नहीं किया जाता. प्रश्न विचारा. प्रश्न एक ही है कि शाहबानो का केस जो लैंडमार्क जजमेंट था 1985 में, क्या वो इम्प्लीमेंट किया गया? क्या उस हिसाब पे CRPC 125 के हिसाब से जो न्याय देने का काम था महिलाओं को, चाहे वो मुस्लिम महिला क्यों नहीं हो, शाहबानो का 1985 का सुप्रीम कोर्ट का लैंडमार्क जजमेंट है, वो हिसाब से तो न्याय सिर्फ और सिर्फ महिलाओं को मिलता है और मुस्लिम महिला भी उसमें शामिल है. तो वो इम्प्लीमेंट होते आया है इस भारत में, तभी मुसलमानों ने विरोध नहीं किया, ना आज करेंगे. हमारे ऊपर नियम लागू हो रहा है, प्रश्न जो अत्याचार नहीं है, चाहे वो UCC हो या पॉलीगैमी हो, लेकिन दायरे में लेकर लाया जाए. और सिर्फ ये महिलाओं का प्रश्न है, इसमें मुस्लिम महिलाओं को स्पेसिफिकली टारगेट ना किया जाए. ठीक है मंत्री जी. मंत्री महोदय, सुधीर भाऊ. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय 1 मिनिट. सुधीर भाऊ सुरू द्या, सगळे एकदम उत्तर द्या शेवट. लक्षवेधीचा अतिशय साधा विषय आहे.